या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, अस्मित आणि अक्षय दोघंही तिथे साहिबा बेगम म्हणून आलेले असतात आणि ते आता मुद्दामूनच रमासाठी साडी चॉईस करण्यासाठी आतमध्ये घुसलेले असतात. त्यांना कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी बुरखा घातलेला असतो आणि सर्वांना असं वाटतं की ह्या बायका साडी चॉईस करण्यासाठी इथे आलेल्या आहेत आणि अगोदरसुद्धा अशा बायका येऊन गेल्यात असं आयाजी म्हणतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणाला संशयसुद्धा येत नाही. पण रमाने मात्र बरोबर ओळखलेलं असतं की ही बुरखा घातलेली बाई म्हणजे अक्षय आहे आणि ती गालातल्या गालात हसू लागते. त्यानंतर आता तिथे साड्यांचा प्रोग्राम चालू असतो पाहण्याचा. तर रमा आणि रेवा दोघीही साड्यांकडे पाहू लागतात. अक्षय आता मुद्दामूनच लाडाने समोर येतो आणि म्हणतो की रेवा, तुमको ये साडी बहुत अच्छा लगेगा, असे हिंदीमध्ये तो बोलत असतो दोघींबरोबर. आणि आता रमाच्या सुद्धा अंगावर तो एक लाल कलरची साडी टाकतो. तेव्हा आता रेवा लगेच अक्षयला म्हणते, अक्षय ओ साईबा, तुम्ही इतकी महागाची साडी तिच्यावर का घालताय? तुम्हाला माहिती आहे का ती ह्या घरातली मोलकरीण आहे, असं एकदम बोलते. आणि मग सीमाला खूप राग येतो. सीमा म्हणते, हे बाहेरच्या लोकांना कशाला सांगत आहेस रेवा तू? आणि ज्याला जी साडी आवडेल त्यांनी ती उचलायची. इथे असं काही म्हणायचंच नाही की महाग आहे किंवा स्वस्त आहे. लग्नाला एक्सपेन्सिव्ह साड्या घालायच्या असतात, एवढं तरी माहिती आहे ना तुला? आणि सर्वांसमोर त्या रमाचा अपमान करू नकोस. तेव्हा रेवा म्हणते की पण ही साडी खूप महाग आहे, मी चॉईस केलेल्यापेक्षा पण खूप महाग आहे. तेव्हा तुम्ही घेऊन देणार आहात का तिला इतक्या महागाच्या साड्या? लगेच आता अक्षय हा म्हणजे साईबा ही बुडे होते आणि मुद्दामूनच आता ती स्वतःच रमाला साडी चॉईस करते. तेव्हा आता अक्षयने ही साडी रमाच्या अंगावर टाकलेली असते आणि मग आता रेवाला इकडे वाटतं की मला साडी चॉईस नाही केली यांनी. आणि मग ती म्हणते की मुझे भी एक साडी दिखा दो. तेव्हा आता अक्षय हा दोघींच्याही अंगावर एक एक साडी टाकतो आणि त्यानंतर रेवा विचार करते की माझ्यापेक्षा हिची साडी जरा भारीच आहे. ती पटकन पुढे होते आणि म्हणते की रमा, ही साडी मला आवडली, इकडे दे. त्या साहेबांनी जरी चॉईस केलेली असली ना तरी माझा डोळा होता ह्या साडीवरती आणि ही खूप महागाची आहे. तेव्हा तू नको घेऊस, तुझ्या लायकीपेक्षा पण खूप महाग आहे, असं ती टोमणे मारत आता रमाला चिडवत असते. मग रमा म्हणते की असं कसं, मी ही साडी नाही देणार रमा. अरे वा, कारण ही साडी माझ्या अंगावर साहेबाने घातली, तेव्हा तू साहेबांनाच विचार. मग आता रमा अक्षयकडे पाहत असते आणि मुद्दामूनच हसत असते. रेवाला काय माहिती नाही आहे तो अक्षय आहे ते. रेवा म्हणते की साहिबा, ये साड़ी आपने उसको दी है लेकिन मुझे बहुत पसंद आई है और ये बहुत ही एक्सपेंसिव है, तो मुझे ये साड़ी पहननी है, मैं ले सकती हूँ क्या ये साड़ी? तेव्हा साहिबा म्हणते की नहीं ले सकती, क्योंकि मैंने ये दोनों को एक एक साड़ी पहले ही दी थी और इसकी वजह से अभी ये साड़ी चेंज नहीं होगी. जो साड़ी रमा को दी है वो रमा ही पहनेगी और जो तुझे दी है वो तू ही पहनना. पण रेवाला मात्र राग येतो. रेवा म्हणते की साहिबा, मला तुमचं बिलकुल ऐकायचं नाही आहे, कारण मला रमाची साडी हवी आहे. आता दोघींमध्ये भांडणं व्हायला लागतात. रेवा ती साडी खेचत असते तर एकीकडे रमा ती साडी खेचत असते. सीमाला मात्र हे पाहून खूप राग येतो. सीमा म्हणते, रेवा, रमा, तुमचं काय चाललंय अगं? लग्न तोंडावर आले आणि तुम्ही भांडणं करतायत का? अगं घ्या ना कोणती साडी घ्यायची पटकन. तेव्हा रेवा म्हणते की आई, आता तुम्ही सांगा, जी रमाच्या अंगावर साडी आहे ती मला कशी दिसेल? तेव्हा सीमा म्हणते की चांगली दिसेल, पण ऐक ना रेवा, ती साडी तिलाच दे. तेव्हा रेवाला राग येतो. तिचा खूप जळफाट होतो की आता सीमासुद्धा रमाची बाजू घेते. आणि मग सीमा मुद्दामूनच म्हणते की रेवा, अगं तू जी साडी घेतली आहेस ना ती साडी तुला उठून दिसेल. रमापेक्षा सुद्धा ही साडी खूप छान आहे. पण आता किंमत ऐकून तिच्या लक्षात येतं की ही साडी तर हलकी आहे आणि रमाकडे जी साडी आहे ती एक्सपेन्सिव्ह आहे. मग मी हलकं का घालायचं? मी तर खरी सून होणार आहे, ही तर मोलकरीण आहे ना. तेव्हा तिचं काही मन होत नसतं आणि ती पुन्हा पुन्हा रमाशी भांडून ती साडी घेण्याचा प्रयत्न करत असते. मात्र रमाई काही कमी नाही आहे, तीही ऐकत नसते. ती म्हणते की माझी साडी मलाच ठेवेल, मी तुला देणारच नाही आणि यावेळेस तर मी बिलकुल माघार घेणार नाही. तेव्हा तुला काय करायचे ते कर. आता तर सर्वांनाच खूप राग येत असतो. तर प्रेक्षकांना पुढे आता अस्मिता बाहेर आलेला असतो तर लगेच शशिकांत त्याच्या मागेच येतो आणि शशिकांत अस्मितला विचारू लागतो, अस्मित, नक्की चाललंय काय? खरं सांग, तू इथे का आलायस? तेव्हा अस्मित म्हणतो, मी तर अक्षयचा जुना मित्र आहे आणि मी खरोखर इथे आल्यापासून मला रमा आवडायला लागली आणि मग मी रोजच यायला लागलो, कारण रमाने मला तिच्या प्रेमाची कबुली दिली. रमाला सुद्धा मी फार आवडतो. शशिकांत म्हणतो, मला सांग, काय प्लॅन काय आहे नक्की तुझा? नाटक करतोयस ना? रमाने तुझ्याबरोबर लग्न कधी शक्य नाही आहे, कारण रमा ही अक्षयची बायको आहे, तुला माहिती आहे का? तेव्हा अस्मित म्हणतो, ते सगळं खरं असलं तरी अक्षयची स्मृती गेली आणि अक्षयच्या हे लक्षात नाही आहे की ती त्याची बायको आहे. नाहीतर इतक्या दिवस तो कशाला तिच्यापासून दूर राहिला असता. आणि असंही आता त्याचं आणि रेवाचं लग्न होणार आहे. तेव्हा रमाने सुद्धा मला सांगून टाकले की आपण लवकरच लग्न करायचं. तेव्हा अक्षय आणि रमाच्या नात्यामध्ये आता कोणत्याही भावना उरलेल्या नाही आहे, त्यांचं नातं नाही आहे आता. मग शशिकांतला हे ऐकून खूप आनंद होतो, कारण शशिकांतला अस्मितच्या तोंडून हेच ऐकायचं असतं की नक्की अस्मित हा नाटक करून इथे आला आहे की त्याला खरोखर रमाबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा आता ही गोष्ट तर त्याने काढून घेतलेली असते मनातली. आणि मग अस्मित म्हणतो, ठीक आहे, मी येतो आता, असं म्हणून अस्मित निघून जातो. पण इकडे शशिकांतला खूप मनापासून आनंद झालेला असतो. तो म्हणतो, चला आता अस्मितकडून मला हे तर कळलं आहे की रमा खरोखर अस्मितबरोबर लग्न करणार आहे आणि अक्षयला काही आठवत नाही आहे.
बरं झालं, माझं मिशन तर आता पूर्ण होणारच आहे. तेव्हा आता मला ही लग्नाची तयारी करावीच लागेल. खूप जोरदार धुमधडाक्यात व्हायला पाहिजे रेवा आणि अक्षयचं लग्न. तर पुढे आता अक्षय हा त्या साड्यांच्या गोंधळामधून बाहेर आलेला असतो आणि तितक्या त्याचा फोन वाजतो. तेव्हा आता फोनवरती पोलीस इन्स्पेक्टर सांगत असतात की साहेब, आम्ही आरतीच्या मारेकऱ्याला शोधण्यापर्यंत प्रयत्न तर केले होते, पण तो मारेकरी आता गायब झालेला आहे. त्याला कोणीतरी किडनॅप केले. मला असं वाटतं की आपण आरतीच्या मारेकऱ्याला शोधत होतो हे कोणाला तरी कळाले आणि त्यामुळेच त्याला आधीच अलर्ट करून लपवून ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा आपण पुढचा पुरावा कसा शोधणार आहोत. मग आता अक्षय म्हणतो की त्या आरतीच्या रेवा आता कोर्टामध्ये साक्ष देईल, तेव्हा आपल्याकडे काय पुरावा आहे, आपण कोर्टामध्ये कसं सिद्ध करणार आहोत की आरतीचा मारेकरी कोण होता आणि तो कसा गायब झाला आहे. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की आमच्या मदतीने आम्ही सर्व प्रयत्न करतोय साहेब, अजून आम्हाला वेळ लागणार आहे, कारण आता तो मारेकरी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण कोर्टाची पायरीसुद्धा नाही चढू शकणार. कोर्टाला पुरावा लागतो आणि तोच आपल्याकडे नाही आहे, तेव्हा थोडे दिवस थांबून घ्या. आता मात्र अक्षयच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते. तो म्हणतो, चांगली संधी साधून आली होती. गुन्हेगार हा हाताशी आला होता आणि तो पळून गेला. ह्या रेवाला काही कामच नाही, रेवानेच केले काय माहिती, असं तो मनातच बडबड करत असतो. तर प्रेक्षकांना पुढे आता आयाजींना रेवा कॉफी घेऊन येते. तेव्हा ती म्हणते की आयाजी, तुम्हाला आवडल्या ना मी घेतलेल्या साड्या. तेव्हा आयाजी म्हणतात की काय ग रेवा, काय त्या लहान मुलासारखी भांडणं करत होती तर रामाबरोबर. तिने घेतली होती ती साडी तर घेऊ द्यायची होती ना. तुझी साडी काही कमी नाही आहे, तुला उठूनच दिसणार होती, पण कशाला तू हट्ट करतेस. मला ना कधी कधी खूप राग येतो रेवा तुझा. तेव्हा रेवा म्हणते तसं नाही आयाजी, तिची साडी एक्सपेन्सिव्ह आहे आणि माझी साडी हलकी, असं का. दोघींना एकसारख्या साड्या द्यायला पाहिजे होत्या ना त्या साडीवाल्याने. पण मग इकडे त्या साहेबा बेगमने काय केलं माहिती आहे का, महागाच्या साड्या तिला दाखवल्या आणि मला हलक्यातल्या. मग मी हे कसं सहन करू. तेव्हा अगं तुला त्या साड्यांचं काय पडलं इतकं, तुला लग्न व्हावं असं वाटत नाही आहे का. किती वेळ घालवताय तुम्ही, एक एक दिवस पुढे पुढे चाललाय. अक्षयचं अजून त्याला काहीच आठवत नाही, तेवढ्या वेळात तू लग्न करून घ्यायला हवंय. मग आता रेवा म्हणते की हो आयाजी, माझं चुकलं, मी असं नव्हतं करायला पाहिजे, पण मला ना ती रमाकडे जी साडी गेली ती पुन्हा हवी आहे. तेव्हा आयाजी म्हणतात आता मध्येच तुला काय झालं. नाही आयाजी, मला ती साडी हवी, मी आत्ताच्या आत्ता रमाकडे जाते आणि ती साडी मागते, कारण ती साडी मला पाहिजेच होती आणि मी चुका करून ती साडी तिला देऊन टाकली. ती साडी खरंच भारी आहे, मला ती साडी हवी, मी चालली. तेव्हा आता आयाजींना खूप राग येतो. रेवा निघून जाते तर आयाजी म्हणतात, काय मूर्ख मुलगी आहे, खरंच एक नंबरची बावळट आहे, अकलीचा तर भागच नाही हिला. मला तर कधी कधी असं वाटतं की ती रमाच बरी होती, उगाच रेवाचा विचार करत बसली, मला तर आता फसल्यासारखंच वाटतंय. आता रमा किचनमध्ये काम करत असते. लगेच तिथे रेवा जाते आणि म्हणते की रमा काय करतेस. रमा म्हणते दिसतंय ना मी काम करते ते, तू का आलीस पण इथे. तेव्हा रेवा म्हणते की काल तू ती साडी घेतलीस ना. रमा, तुला असंही माझ्याकडची साडी आवडली आहे ना, मग तू ती घेऊन टाक ना, मला तुझ्याकडची साडी दे. मग आता रमा म्हणते का गं, माझ्याकडची साडी तू घातली तर अक्षय तुझ्यावर अजून इम्प्रेस होणार आहे का, तो तुझ्यावर अजून फिदा होईल असं तुला वाटतं का. रेवा म्हणते ते नाही, पण मला तीच साडी हवी. रमा दे लवकर. रमा म्हणते मी का देऊ, मी का माघार घेऊ. काल तर तुला संधी दिली होती ना, तूच माझ्या अंगावरती साडी फेकून दिली ना. मग घेतली ना, आता मी घेतली ना, मी माघार तर घेतली ना कालच. मग आता काय राहिले, तुला जी साडी आवडली होती तीच तुझ्याकडे आली आहे, मग आता कशाला मागते. रेवा म्हणते नाही रमा, मला तीच साडी हवी आहे. मला माहिती नाही, पण माझं आज मन बदललं आहे, मला तीच साडी दे आणि आत्ताच्या आत्ता आणून दे. रमा ऐकतच नसते तर रेवाचा खूप संताप होतो. ती म्हणते की तू नाही ऐकणार आहेस का माझं. रमा म्हणते नाही ऐकणार मी, कर तुला काय करायचे ते. आता रागानेच रेवा निघून जाते. तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं, रमा ही अक्षयला जळवण्यासाठी अस्मितला एका गार्डनमध्ये घेऊन आलेली असते. त्या दोघांचंही बोलणं चालू असतं आणि मुद्दामूनच अस्मितला रमा म्हणत असते की मी जी साडी घालणार आहे ना ती सर्वात पहिले तू पाहावी अशी माझी खूप इच्छा आहे, तेव्हा आज मी तुला ती साडी दाखवणार आहे. लगेच अस्मितच्या हातामध्ये गुलाबाचं फुल असतो, ते घेतो अस्मित आणि रमाच्या डोक्यामध्ये लावत असतो. आणि लांबून आता अक्षय त्यांची गंमत पाहतो. त्याला खूप जळण होत असते, त्याचा खूप संताप होतो. तो म्हणतो की एकीकडे ती रेवा मला त्रास देते आणि इकडे रमा छळते. बस झालं देवा, मी तर अस्मितला हे नाटक करायला लावूनच मोठी चुकी केली आहे. सर्व माझ्या संघाशी येते. मी आताच्या आता रमाकडे जाऊन तिला सर्व सांगतो की हे सर्व खोटं आहे असं म्हणून. तो आता रमाला म्हणतो की रमा थांब, मला तुझ्याशी बोलायचे. तितक्यात आता तिथे शशिकांत सुद्धा आलेला असतो आणि शशी त्या दोघांचं बोलणं लपून ऐकत असतो. तेव्हा आता अक्षय सांगायला सुरुवात करतो की रमा, मी हे सर्व नाटक करतोय आणि पुढे तो सर्व सत्य सांगायला सुरुवात करतो. तर शशिकांतने सर्व ऐकलेलं असतं. प्रेक्षकांना हा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये काय होणार आहे आपण उद्या पाहणारच आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. पाहत रहा मोरांबा. धन्यवाद.